गुड आफ्टरनून झालंय, कारण की मी रेडी वगैरे झाली आणि आजपासून आमच्या कॉलेजचे डेज चालू झाले. तर आज आहे आमचा ब्लॅक अँड रेड डे. तर मी हे ब्लॅक तर घातलंय, ब्लॅकवर काय म्हणून मी हा डेनिम घातलाय, पण कसं वाटतंय मला माहित नाही. आणि आज आम्ही चाललोय पहिला शूटला म्हणजे मोहिनी आणि रुपालीला शूट करायचं होतं. सो आज चाललोय आम्ही शूटला. मी शूट नाही करणार आहे कारण की मला फोटोज काढायला आवडतात, पण शूट करायला नाही आवडत. शूट मी कधीतरीच करते असं ट्रेडिशनल वगैरे घातल्यावर. तर बघू आजचा डेज कसे जात आहेत आणि शूट पण चांगलं होतंय की नाही. लोकेशन शूटचं मी सांगणार आहे, पण ते अर्ध्या जे ठाणेकरांना माहिती असेल आणि जे ठाण्यात नाही राहत त्यांना नवीन असेल. तर आपण बघू कसं होतंय आजचं शूट वगैरे, आणि मी माझा आउटफिट पण दाखवते तुम्हाला. तर मंडळी असा काय आउटफिट केलाय मी. मला माहिती आहे डेनिम चांगला नाही वाटते, पण तरी पण मी घातलंय असाच. कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. नॉर्मली मी वेअर केलाय असंच. तर बघूया कसे जात आहेत डेज आणि कसं जात आहे आपलं शूट. चला जास्त वेळ न घालवता आपण निघूया पटकन. तर आपण निघालोय इकडचे. आता आपण जाऊया मोहिनी यांच्याकडे, मोहिनी रुपालीकडे. त्यांना चावी पण द्यायची, कारण मम्मी येते तेव्हा मम्मीला चावी द्यावी लागते ना, म्हणून. सो आपण जातोय तर कालचा ब्लॉग पण अपलोड करून घेऊया आणि मग निघूया आपण शूटला. तर मंडळी आपण जातोय पहिला कॅमेरा आणायला, कारण की कॅमेरा ज्याचा आहे माझ्या फ्रेंडचा तो वेट करतोय बाहेर. त्याच्याकडून आपण कॅमेरा घेऊन मी सगळ्यांचे फोटोज क्लिक करणार आहे. तर जाऊया पटापट. तर आपण निघालोय कॅमेरा आणायला. ज्याचा कॅमेरा आहे तो तर वेट करतोय. पटापट जाऊन आपण कॅमेरा घेऊया पाहिजे. तर आमची तयारी वगैरे सगळी झाली आहे. नक्की सांगा कशी दिसते, आणि जे फोटोज फुल लुक पण मी पोस्ट करेन. परत यांचं बाबा घर बीर आवरणं चाललंय. तर आम्ही आता निघतो पटापट, कारण की ऑलरेडी लेट झालंय आम्हाला. मम्मीला वगैरे फोन करून सांगून झालंय. आता आपण पटापट निघूया आणि बघूया आपलं शूट कसं होतंय. शूटचे पिक मी नक्कीच पोस्ट करेन, केले तर. नाही तर तिथे थोडं शूट करण्याचा पण प्रयत्न करेन. ठीक आहे, चला ना पटापट. चल ही मेन आहे आमची. चल लवकर, एवढा भाव नाही खायचं. चला रिक्षाला आता काय माहित आमचा नंबर लागतोय की नाही. तर मंडळी आम्ही निघालोय फायनली. लकीली आपल्याला रिक्षा पण लवकर भेटली. आपलं लोकेशन आलंय. तर आम्ही पोहोचले आमच्या लोकेशनला, कल्पतरूला, जे ठाण्यातलं मोठं पार्क ओपन झालंय, तिथे आम्ही शूटला आलोय. आता बघू आतमध्ये कॅमेरा जाऊन देतात की नाही. सो आम्ही आतमध्ये तर आलोय, पण आमचा स्कॅम झाला. अपसेट झालो आम्ही या स्कॅममुळे. ते म्हणजे कॅमेरा अलाउड नाहीये. कॅमेरा फक्त नॅचरल शूटसाठी अलाउड आहे, पर्सनल शूटसाठी अलाउड नाही आहे. सो नमो गार्डन पार्कला जो कोणी याल ना नेक्स्ट टाईम शूटसाठी, त्यांनी आधीच बघून ठेवा सगळं, कारण की इथे पर्सनल शूट अलाउड नाही आहे. या बघा अपसेट झाल्या बिचाऱ्या पोरी ना.
खूप मोठी फालतूगिरी झाली ही आमच्यासोबत. हे बघा चिल्ड्रन्ससाठी इथे खेळायला पण आहे. अरे बापरे, काय भिका मागते का? हॉटस्पॉट बिटस्पॉट बास कर ना आता. आता काय करणार? हे बघा सगळं शूट करण्यासारखं आहे आणि कॅमेरा नाही अलाउड करत. हे कुठे असतं यार, हीच मोठी फालतूगिरी आहे यार. चला मग आता आपलं शूट चालू करूया. आता मोबाईलमध्येच फोटो काढायला. बाकी नेचरच वगैरे मस्त आहे इथे, झाडं वगैरे सगळी चांगली. सो गाईज आपलं फायनली शूट तयार झालंय, म्हणजे चालू झालंय. आता या मोहिनीचं शूट करतोय आम्ही, कारण की मोहिनीचा पण बर्थडे लवकर येतोय आणि अजून कोणाचा तरी बर्थडे येतो त्याआधी. माहिती तर तुम्हाला समजेल, तुला माहित असेल पण मी नाही सांगणार ना. सो मंडई तुम्ही बघू शकता तिकडे सुंदर असे फाउंटेन्स आहेत छोटे छोटे. इथे पण मस्तपैकी फोटोज आपल्याला काढायला भेटते. ऑल अराउंड सगळा जो गार्डन आहे एक नंबर बनवला. तुम्ही नक्की या, पण आयफोन घेऊन या, कारण की कॅमेरे अलाउड नाही करत आधीच सांगितल्याप्रमाणे. तर मंडळी हे बघा असं काही आहे. इथे आम्ही खूप शूट केलं. आणि आमच्या मॅडम, हे तिचं आउटफिट, हे सेकंड आउटफिट आहे. फर्स्टवाला वेगळं होतं, फुल ऑफ शोल्डर गाऊन होता. हे बघा तिकीट पण 20 रुपीज आहे वीकडेजची, आणि फ्रायडे सॅटर्डे आणि गव्हर्मेंट हॉलिडेला 30 रुपीज का 40 रुपीज आहे तिकीट्स. अजून फोटोशूट संपत नाहीये. पोज देता येत नाही मोहिनी तुला? किती टाइम लागेल पिया अजून? हे बघा इथून आम्ही शूट स्टार्ट केलेलं आमचं. इथे खूप मस्त लोकेशन आहे. इथे संध्याकाळी तिथे आतमध्ये आहे ना, तिथे लाईट्स ऑन होतात, मग तिथे शूट करायला खूप इझी पडतं. आणि इथे खूप साईट्स पण ओपन आहेत, मीन्स डेव्हलपमेंट चालू आहे अजून. 2.60 का 70 असं CR असं भाव चाललं आहे तिकडे. तर चला मजा आली पण आज शूट करून. तर फायनली आपलं शूट वगैरे सगळं झालं आहे. मी स्वतः शूट नाही करत, पण मला शूट दुसऱ्यांचं करायला आवडतं. तर आता आमचं ऑलमोस्ट शूट कंप्लीट झालं आहे. आता चाललो आहे आपण ग्रोसरीज भरायला, कारण की मम्मी थांबली आहे डीमार्टमध्ये. मी तिला बोलली तू सामान घे, मी येते लवकरच, कारण की इथून जवळच आहे डीमार्ट. सो आपण जाऊया फटाफट, शूट बीट घेऊया, आपला कॅमेरा घेऊया नीट ताब्यात, आणि आपण घरी जाऊया. घरी नाही, ग्रोसरीज भरायला जाऊया. ठीक आहे, तर भेटू. तर मंडई ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. फिरण्यासाठी खूप आहे इथे, पण काय करणार आता, कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आपण आयफोनच आपल्याकडे शेवटचा उपाय आपल्यासाठी शूट करण्यासाठी आतमध्ये. आणि ऑल अराउंड एक्सपिरियन्स चांगला होता. इकडे फिरायला पण खूप मस्त आहे. फॅमिली वगैरे तुम्ही येऊ शकता फिरायला. ओके. आणि बघा ही आमची मेकअप आर्टिस्ट, ही आमचे फोटोज आणि व्हिडिओज काढणार आहे. फायनली आपला कॅमेरा ऑन झाला आहे आणि आपण फटाफट आता क्लिक करूया, कारण की मम्मी आता ओरडते. मम्मी ऑलरेडी शॉपिंग करून झाली आहे तिची ग्रोसरीजची. तर माझ्या मम्मीचं सगळं ग्रोसरीज घेऊन झाली आहे. बघा किती खुश आहे या औरत. फायनली आमची ग्रोसरी शॉपिंग झाली आहे. सगळं भरलं इथे मागे, इथे पुढे. मला इथे जायचं म्हणून बोलत होती फोन करून.
आणलंय आणि मम्मीचं सामान लावते. तर आता आपण जाऊया मिस्टर DIY ला, कारण की मला थोडं सामान घ्यायचं. तर आपण बघूया काय घ्यायचं आहे ते, भेटूच थोड्या वेळ. सकाळपासून उपाशीत आणि आपण जात होतो. आता फायनली मी काहीतरी ऑर्डर केलं खायला, ते येईलच. त्याच्या आधी आपण मिस्टर DIY ला जाऊन येऊया. जे सामान घ्यायचं ते पटकन घेऊन घरी येऊ आणि पहिला पेट पूजा करूया, कारण की आता डोकं घर करायला लागलं खाली पोट जाऊन. ठीक आहे. फायनली पियानाला क्रिसमस पण आलाय. क्रिसमस आलाय म्हणजे माझा स्पेशल मंथ आलाय असं मला. बडे दिनों बाद. युजली पहिला मी इकडे जॉबसाठी यायची, पण आज काहीतरी शॉपिंग करायला येते. अपनी मंजिल मिल गई. मिस्टर DIY आलोय आपण ना. चल. हे माझ्यासाठी नाही, मला हे नको आहे. माझं मेन सामान तिकडे, अजून पुढे. इकडे 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 ते बघ, पाडंपाडी होते. अगं तिकडे तिकडे. चल आता मग इथूनच. दीदी आलीच. हे नेकलेस आणि इयरिंग्स. फायनली शॉपिंग झाली नसेल की झाली, अजून बाकी आहे. एक्स्ट्रा जर राहिला असेल तर बघून घेतो आणि ते पण घेतो. ठीक आहे. सो आमची फायनली झाली खरेदी. मी फायनली आता घरी चाललोय, पण रिक्षा तर काय भेटत नाही. आम्ही 25 रुपयात जातो, तिथे 100 रुपीज सांगतात आम्हाला येईल ना. का आम्ही नवीन आलोय ना, म्हणून सामान पाहिजे होतं ते नीट घेऊन झाले. आता घरी जायचा टाईम आहे. सो आम्ही आता जातोय इथून स्कायवॉकवरून पलीकडे उतरून मग रिक्षा. घरी ते माझं जे सामान होतं ते पण आणलं. घरी जाऊन मस्त पेट पूजा करणार आहे, फ्रेश वगैरे होऊन. ओके. अजून काहीच. बाय बाय. सो आपण फ्रेश वगैरे झालं. आता आपण बसूया पिझ्झा खायला, कारण की खूप भूक लागली. माझा पिझ्झा वेट करतोय माझी. नाश्ता वगैरे सगळं करून झालंय आणि आता आपण झालो DSLR मधले फोटो फोनमध्ये डाउनलोड करायला, कारण की DSLR उद्या द्यायचं आहे. आणि म्हणून आपण चाललं नाश्ता वगैरे करून खाली सगळं डाउनलोड करून मग DSLR उद्या द्यायला मोकळे आपण. इथे यांचं सगळं काम चाललंय. हे DSLR मधून तुम्हाला फोटो डाउनलोड करून देते, त्यांनी मला सांगितलं कसं ते. ओके. तो कॅमेरा कुठे आहे? जा मग आण काढून, अंधार आहे. मंडळी आपले DSLR मधून पिक वगैरे शेअर करून झालेत. आता आपण घरी जाऊया, जेवूया. आज तर काय कॉलेजला जायला भेटलंच नाही, कारण की अचानक ग्रोसरीज भरायला गेलो मम्मीसोबत. तर आपण घरी जाऊया, जेवूया आणि मस्त झोपूया. भेटूया. तर सगळ्यांनी या जेवायला. आज जेवायला आहे चपाती, भात, वाटाणा फ्लॉवर, बटाट्याची भाजी आणि डाळ. तर गाईज वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.
थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. व्हिडिओसाठी कष्ट करणारी काय करणार, मला शूट करायला आवडतं.